आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ओप्पो कंपनीचे सीईओ झेन पॉल यांनी आज दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी कोपरगाव शहरातील पुजारा मोबाईल शॉपीला सदिच्छा भेट देत स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन दिले। या भेटीमुळे शहरातील मोबाईल व्यवसायांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। या भेटीदरम्यान पुजारा मोबाईल शॉपीचे कोपरगाव शाखेचे मालक वीरेश बडजाते व त्यांच्या कर्मचाऱ्यांशी सीईओ यांनी संवाद साधला। दुकानातील विविध स्मार्टफोन मॉडेल, ग्राहक सेवा व विक्री व्यवस्थेची पाहणी करत त्यांनी समाधान व्यक्त केले। यावेळी सीईओ यांचा बडजाते कुटुंबियांकडून पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला। तसेच कोपरगाव शहरात लवकरच ओप्पो कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर उभारले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली। यामुळे ग्राहकांना स्थानिक पातळीवर सेवा उपलब्ध होणार असून मोबाईल दुरुस्ती व सेवा प्रक्रियेला गती मिळणार आहे। दरम्यान या भेटीबाबत अधिक माहिती एरिया सेल्स मॅनेजर राहुल पठारे व वीरेश बडजाते यांनी दिली आहे। आज आपल्या ओप्पो कंपनीचे सीईओ मिस्टर पॉल सर यांनी आपल्या कोपरगावमध्ये पुजारा ब्रांचला व्हिजिट केली। तर या व्हिजिटमध्ये भरपूर काही बोलणं झालंय, जे की आपले फ्युचर्समध्ये येणारे नवीन मॉडेल्स आहे त्याच्याबद्दलची माहिती आणि आपल्या पुजारा मोबाईल शॉपीचा बिझनेस कसा ग्रोथ करायचा आहे याबद्दल भरपूर चर्चा आज आपल्या ओनर संघ झालेली आहे। तर मी सर्व ग्राहकांना अशी विनंती करेन की आज तुम्हाला कुठलाही मोबाईल परचेस करायचा असेल तर गॅरंटी आणि क्वालिटी बघून आपल्या पुजारा मोबाईल शॉपीमधून परचेस करावं। थँक्यू। ओप्पो कंपनी एआयच्या माध्यमातून आणि नवीन टेक्नॉलॉजीमध्ये अजून काय बदल करते? ॲज अ तुम्ही जर बघितलंय की एआय टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर काही फीचर्स आपण मोबाईलमध्ये ॲड केलेले आहेत। जसं की तुम्हाला जर कुठे एखादं सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्ही एआयद्वारे करू शकता, जी की तुम्हाला एकदम भरपूर क्लॅरिटीमध्ये भेटते। अच्छा, ग्रामीण भागासाठी जे नेटवर्क आहे किंवा अजून एआयचे तंत्रज्ञान आपण अजून स्मार्ट बनवण्यासाठी काय करणार आहोत? जसं की तुम्ही आता आपला ओप्पोचा कुठलाही मोबाईल परचेस केला की त्याला आम्ही देतोय 5G++ नेटवर्क, जे की कुठल्याही मॉडेल्समध्ये अजून लिहिलेलं नाहीये। म्हणजे आज तुम्ही कुठं अंडरग्राऊंड टनलमध्ये असता किंवा लिफ्टमध्ये असता तर तुम्हाला रेंज ही पूर्णपणे भेटते। अदर्स बँडमध्ये तुम्हाला लिफ्टमध्ये गेला तुमचा फोन ऑटोमॅटिकली स्विच होतो। भविष्यात ओप्पो कंपनी नवीन काही आणणार आहे का ग्राहकांसाठी? त्याच्याकडे भरपूर काही नवीन गोष्टी येणार आहेत ओप्पोकडून, जसं की तुम्हाला आता ॲज अ ऑटोमॅटिकली कॉल रेकॉर्डिंग हा फीचर्स आम्ही आता मोबाईलमध्ये ॲड केलेले आहेत, जे की आधी नव्हता। त्याच पद्धतीने भरपूर एआय टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला भरपूर फीचर्स तुम्हाला येणाऱ्या मॉडेल्समध्ये बघायला भेटणार आहे। जसं की आता आपली बॅटरी आहे 6000 mAh बॅटरी, 7000 बॅटरी चालू आहे। आता आम्ही 7500 mAh बॅटरी बंद घेऊन जाणार आहे। त्याला आता आम्ही 90 वॅटचा चार्जर पण देणार आहे, जेणेकरून कस्टमरला बॅटरी बॅकअप पण चांगला भेटणार आहे। प्लस कस्टमर जर हेडफोन्स वगैरे किंवा वॉच वगैरे वापरत असाल तर त्याला तुम्ही रिव्हर्स चार्जिंगनी पण चार्ज करू शकता। ही टेक्नॉलॉजी आम्ही आत्ता आणलेली आणि पुढे याच्यामध्ये अपडेट पण आणणार आहे। ओप्पो कंपनीचे सीईओ साहेब थेट चायनाहून आज आपल्या कोपरगाव नगरीत त्यांनी प्रवेश केला व आपल्या पुजारा मोबाईल शॉपला त्यांनी आवर्जून भेट दिली। त्यांनी कोपरगावकरांसाठी खास 1 वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी प्रत्येक ओप्पो मोबाईलवर अजून वाढवून दिली आहे। त्याच दरामध्ये कोपरगावकरांना जास्ती फीचर्स त्यांनी उपलब्ध करून दिले आहे। तसेच ओप्पो कंपनीचं सर्व्हिस सेंटर देखील कोपरगावात लवकरात लवकर आपण सुरू करणार आहे, जेणेकरून आपल्या ग्राहकांना कुठेही बाहेर जाण्याची गरज पडणार नाही। सगळी सर्व्हिस आपल्या कोपरगावातच उपलब्ध राहील असंही साहेबांनी आज कबूल केलं आहे। तरी आपण ओप्पो कंपनीचा मोबाईल घेण्यासाठी व पुढील सगळे माहिती समजून घेण्यासाठी एक वेळा आमच्या पुजारा मोबाईलला अवश्य भेट द्या। या सदिच्छा भेटीमुळे कोपरगाव शहरातील मोबाईल व्यवसायाला नवी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।